नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच लातूरमधली एक महत्त्वाची बातमी. पैशांच्या देवाणघेवाणीमधून मारहाण झालेली आहे. लातूरमध्ये 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. मारहाणीमध्ये आणि हाणामारीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय. पोलीस ठाण्यासमोरच हा मृतदेह ठेवण्यात आलाय. आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. लातूरमधली ही बातमी आपण बघतोय. पैशांच्या देवाणघेवाणीतून मारहाण झालेली आहे. लातूरमध्ये 2 गटात हाणामारी झाली आहे. हाणामारीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय. पोलीस ठाण्यासमोरच हा मृतदेह ठेवण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. नितीन बनसोडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. नितीन, काय परिस्थिती आहे शहरातली आता आणि नेमका वाद काय होता? नक्कीच गेल्या 5 ते 6 दिवसांपूर्वी पैशांच्या देवाणघेवाण गटामध्ये या ठिकाणी मारामारी झाली होती आणि त्यातला एक तरुण जो जखमी झालेला होता, 32 वर्षीय हा तरुण जखमी झालेला होता. जखमी झाल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये त्याच्यावरती उपचार त्याचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूनंतर तिथल्या अचानकपणे उदगीर शहरामध्ये दगडफेक, वाहनांचं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालंय. काही दगड लागलेले आहेत, ते देखील जखमी झालेले आहेत आणि या सगळ्या अगदी नितीन, तुमचा आवाज आमच्यापर्यंत स्पष्ट पोहोचत नाही. धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय लातूरमध्ये 2 गटात हाणामारी झाली आणि यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे. पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवण्यात आलेले. आरोपींना अटक करण्याची मागणी सुद्धा होते. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी लातूरमधली आपण बघतोय. नितीन बनसोडे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचाही प्रयत्न करणार आहोत. पैशांच्या देवाणघेवाणीमधून ही तुंबळ हाणामारी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या प्रचंड आणि तुंबळ हाणामारीमध्ये एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पोलीस ठाण्यासमोरच हा मृतदेह ठेवण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करण्याची मागणी होते. शहरामध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तणाव थोडासा पाहायला मिळतोय संपूर्ण लातूर शहरामध्ये. पैशाच्या देवाणघेवाणीमधून ही हाणामारी झाल्याचं पाहायला मिळतंय. सुरुवातीला काही दृश्य आपण बघतोय. ही गदारोळ कशा प्रकारे सुरू आहे त्याचे आहेत आणि त्यानंतर शहरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्याची दृश्य आहेत. यानंतर मुंबईतली महत्त्वाची बातमी. भाजप आमदार राम कदम यांना घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्यासह काही आंदोलकांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तांडव सिरीज विरोधात भाजप आमदार राम कदम घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर लाक्षणिक उपोषणाला बसले होते. तांडव सिरीजचे निर्माते दिग्दर्शक अभिनेते यांच्यावर घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र त्या तक्रारीवर अजूनही कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाहीये. त्यांच्यावर FIR दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी यासाठी राम कदम उपोषण करत होते. अधिक माहिती घेऊयात. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मनोज, आपण बघतोय लाक्षणिक उपोषणाला बसलेल्या राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अगदी बरोबर आहे संदीप. राम कदम हे गेले 3 दिवस झाले तांडव सिरीजच्या विरोधात आंदोलन करतायत. पहिल्या दिवशी त्यांनी घाटकोपर पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा दिली होती. त्यानंतर जे अमेझॉन प्राईम व्हिडिओचं ऑफिस आहे तिथे सुद्धा काल त्यांनी 6 तास आंदोलन केलं होतं आणि आज 1 दिवसाचा लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. 12 वाजेपासून ते या ठिकाणी उपोषणाला सुद्धा बसले होते, परंतु पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही. अखेर पोलिसांनी त्यांच्या सह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि आत्ताच राम कदम बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी इशारा दिलेला आहे की पुढच्या 48 तासामध्ये यावर कारवाई झाली नाही तर आंदोलन उग्र करणार आहेत. पोलिसांनी तक्रार तर दाखल करून घेतलेली आहे, परंतु यावर लिगल जे ॲडव्हाइस आहे तो घेऊन आम्ही त्याच्यावर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. परंतु महाराष्ट्र सरकार जे आहे ते याच्यावर कारवाई करू देत नाही असा आरोप राम कदम यांनी केलेला आहे. परंतु पुढच्या 48 तासामध्ये जर कुठलीही कारवाई झाली नाही तर मात्र उग्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याला जबाबदार घाटकोपर पोलीस आणि सरकार असल्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे. संदीप, अगदी धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्यानंतर पुढची बातमी नाशिकमधून आहे. नाशिक रोडच्या दूषित पाणी प्रश्नावरून शिवसेनेच्या नगरसेवकांनी ऑनलाईन महासभेमध्ये प्रवेश करून प्रचंड राडा केलाय. शिवसेनेचे नगरसेवक पीठासनावर धावून जात राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळेला शिवसेना आणि भाजप नगरसेवक एकमेकांना भिडलेले आहेत. त्यामुळे महासभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. या सगळ्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांना महासभा जी आहे ती तहकूब करावी लागली. ही दृश्य आपण बघतोय. कशा पद्धतीने नगरसेवकांचा राडा सुरू आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल.
थेट जाऊयात नाशिकला. आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या समोर आहेत. प्रशांत, नाशिक महापालिकेतली ही काही पहिली वेळ नाहीये. आजही ऑनलाईन सभेमध्ये राडा पाहायला मिळाला. काय सांगाल या सगळ्याबद्दल? गेल्या काही दिवसापूर्वी भाजप सोडून वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतरच वेगवेगळ्या प्रकारे भारतीय जनता काही कारणांमुळे प्रशांत यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पण ही नाशिक महापालिकेतली दृश्य, कसा हा राडा सुरू आहे नाशिक महापालिकेमध्ये झालेला एक पाहूया. शारीरिक संबंध न केल्यास तुझ्या आई वडिलांचा मृत्यू होईल अशी भीती दाखवत एका भोंदू बाबानं 17 वर्षीय तरुणीवर 2 महिने अत्याचार केल्याची संतापजनक घटना नागपुरात घडली आहे. धक्कादायक म्हणजे या भोंदू बाबानं भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं पीडित तरुणीच्या आई, आजी आणि मामीवरही अत्याचार केलाय. पारडी पोलिसांनी या भोंदू बाबाला अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेला आहे धर्मेंद्र निनावे उर्फ दुलेवाले बाबा. या भोंदू बाबानं भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं 17 वर्षीय मुलीसह तिच्या कुटुंबातील 3 महिला नातेवाईकांवर अत्याचार केलाय. हा भोंदू बाबा पीडित तरुणीच्या वडिलांचा मित्र होता. 2 वर्षांपासून पीडित तरुणीच्या कुटुंबियांच्या तो संपर्कात होता. काही महिन्यांपूर्वी हा भोंदू बाबा पीडित तरुणीच्या घरी आला आणि तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे, मोठं संकट येणार आहे, वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल अशी भीती दाखवली आणि त्याने हा अत्याचार केलेला आहे. तो आरोपी आणि फिर्यादीचे वडील हे एकमेकाला ओळखायचे 2-3 वर्षापासून. हा जो आरोपी आहे तो रिक्षा चालवतो आणि फिर्यादीचे वडील हे RTO एजंट आहेत म्हणून त्यांची ओळख झाली, येणं जाणं झालं. तो घरी पण यायचा. मग त्याने घरी सांगितलं की इथे भूतबाधा झालेली आहे तुमच्या घरामध्ये, तुमच्या लोकांना, तुम्हाला, म्हणून त्याने आपल्याला पूजा करावी लागेल 21 दिवसाची. म्हणून त्याने घरी पण पूजा केली. त्याची जी फिर्यादी मुलगी आहे तिला स्वतःच्या घरी 2-1 महिने ठेवलं, तिथं सुद्धा पूजा केली. तसेच फिर्यादीची आई, फिर्यादीची आजी आणि फिर्यादीची मामी यांना सुद्धा वेळोवेळी त्यांनी चंद्रपूर, डोंगरगाव तिथे नेलं व वारंवार आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे. न्यूज 18 पहिल्यांदाच एक असा शो सादर करतंय ज्यामुळे तुम्हाला देशातल्या प्रतिभावान मुलांचा परिचय होणार आहे. त्यांचं टॅलेंट पाहून तुम्ही म्हणाल हे तर आमचे यंग जीनियस आहेत. या प्रतिभावान मुलांना तुम्ही पाहू शकता नेटवर्क 18च्या खास शो यंग जीनियस मध्ये. नमस्कार. तेंदुलकर सिर्फ 17 साल के थे जब उन्होंने अपना पहला टेस्ट शतक जड़ा. लता मंगेशकर ने अपना पहला गाना 13 साल की उम्र में रिकॉर्ड किया. जी हां, एक जीनियस की पहचान छोटी उम्र में ही हो जाती है. हमने भी ढूंढ निकाले हैं कुछ ऐसे ही जीनियसेस और हमारा मकसद है इस मंच के जरिए इनकी काबिलियत को जग जाहिर करना. न्यूज 18 नेटवर्क की इस नायाब कोशिश का नाम है बायजूस यंग जीनियस. देश के कोने कोने से ढूंढे गए कई यंग जीनियसेस में से कुछ खास को चुना है हमारी स्पेशल जूरी ने. बायजूस यंग जीनियस के हर एपिसोड में हम मिलेंगे कुछ ऐसे यंग जीनियसेस से जिनकी उम्र तो छोटी है पर कारनामे बड़े. अवार्ड्स, एक्कोलेड्स और कई तरह के रिकॉर्ड्स के साथ साथ इनमें एक स्पार्क है. चलिए मिलते हैं हमारे पहले यंग जीनियस से, जिन्हें खुद म्यूजिकल जीनियस AR रहमान द एम्बेसडर ऑफ इंडियन म्यूजिक कहते हैं. लिडियन नादस्वरम. I started to tour around the world and I have performed approximately around 500 concerts. I'm capable of playing any piece on 2 pianos. I'm dying to hear him play यार. आनंद उसको शंकर कुछ सर, बजवाओ चलिए, यार. मैं भी वही कह रहा हूँ. आप शुरू कीजिए और फिर लिडियन यहाँ फॉलो करेंगे. रेगा रेगा म ध ब ब ग रे म ग रि ध नि ध रि नि रि ध नि ध ब ध नि ध रि ग म रे ग ध रि ग म ब ध नि ब ध म ब ध नि ध रि ग म रे ग ध रि नि ध ध नि ब ध म ब ग म रे ग ध. एक पियानो प्रोडिजी जिन्होंने 2019 में दुनिया के 195 देशों के कंटेस्टेंट्स को हराकर जीता द वर्ल्ड्स बेस्ट का टाइटल. आइए मिलते हैं
मेघाली मालविका से। I'm Meghali Malvika Swai. I'm from Bhubaneswar and I'm 14 years old. People call me the human search engine, the human atlas, and even the Google girl of India. The truth is, I never really memorize stuff for records. It's just that once I study them, it gets stored in my brain. सबसे पहला सवाल मैं आपसे पूछता हूँ, नॉर्वे का वो कौन सा गांव है जिसका दुनिया में सबसे छोटा नाम है? It's got the shortest name in the world. There's a village named A. just A, and it's located in the northern part of Norway, below an archipelago. It's called the Lofoten archipelago. बिल्कुल सही जवाब आपका। रैडक्लिफ लाइन का जब जिक्र होता है, अगला सवाल, तो किन देशों का नाम आता है? Radcliffe Line is a line between India and Pakistan. It was during the partition time, हाँ, India and Pakistan, that included Bangladesh. करेक्ट। सो दैट्स द रैडक्लिफ लाइन। बहुत बढ़िया। एक समुद्र है जिसका कोई तट नहीं। Which sea is that? Sargasso Sea, and it's in Atlantic Ocean. हाँ It's beside North America. हाँ, Although it does not have any coast, but it's near North America, and it's in Atlantic Ocean. इट्स इन अटलांटिक ओशन। Sargasso Sea. बिल्कुल सही जवाब। यानंतर बघूयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्या। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे। तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचीही त्यांनी भेट घेत बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त 23 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय। यावेळेला महापौरांनी राज ठाकरेंसोबत 10 मिनिटं चर्चा केली। यावेळेला राज ठाकरेंनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचं महापौरांनी म्हटलंय। तसंच त्यांनी निमंत्रण स्वीकारत कार्यक्रमाला येणार असल्याचा शब्द दिल्याचं सुद्धा पेडणेकर यांनी सांगितलेलं आहे। पण घरी आलेल्या पाहुण्यांचं ह्या ठाकरे कुटुंबियांची जी परंपरा आहे ती मला इथे दिसली। स्वतः साहेबांनी आम्हाला समोर आली, चहा वगैरे दिला, गप्पा मारल्या, काही बाळासाहेबांच्या आठवणीतले किस्से सांगितल्यानंतर जे हसायला यायला पाहिजे तसंच झालं। त्यामुळे उलट आमचाही मूड आता चांगला झाला। नाही, मला सांगा की राज ठाकरे यांनी आणखी काय काय म्हणाले? त्यांनी कार्यक्रमाला येण्याचं आश्वासन दिलं का? हो, कार्यक्रमाला येणार आहेत ते, कारण त्यांनी टायमिंग विचारून घेतलं कितीला चालू होईल, कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल तेही विचारलंय, आणि बरेच बाळासाहेबांचे उद्धवजींचे जुने किस्से चांगले सांगितले त्यांनी। त्यामुळे आमचे 10 मिनिटं 12 मिनिटं खूप छान गेली। त्या व्यतिरिक्त इतर काही राजकीय मुद्द्यांवर चर्चा? नाही, अजिबात नाही। नाही, धन्यवाद। तर या होत्या मुंबईच्या महापौर, ज्या या ठिकाणी राज ठाकरे यांना 23 जानेवारीचा जो कार्यक्रम आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा, त्याची पत्रिका देण्यासाठी आलेला होता। राजकीय क्षेत्रात नक्कीच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या असतील, परंतु इथं मात्र आपण पाहतोय की त्यांनी सांगितलं की ही भेट अतिशय उत्तम झाली। सोबतच राज ठाकरे यांनी त्यांना येण्याचं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे। म्हणजे सुमेश गोविलकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळच्या रिगल सर्कलच्या मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्यात आलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण येत्या 23 जानेवारीला होणार आहे। मात्र या पुतळ्याला कुलाबामधील काही स्थानिक नागरिकांनी वाहतुकीला अडथळा होईल म्हणून विरोध केलाय। या स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे कुलाबा परिसरात तणाव निर्माण झालाय। पोलिसांनीही पुतळा परिसरामध्ये बंदोबस्त वाढवलाय। ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालावरून भाजप आणि विरोधकांमध्ये दावे प्रतिदावे सुरू झालेत। भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांनी नेमका काय दावा केलाय बघूया। की भारतीय जनता पार्टी म्हणून मी कालपासून तुम्हाला ग्रामपंचायत निहाय मी एक ग्रामपंचायतीचे कालच्या पत्रकार परिषदेत तुम्हाला लक्षात असेल की एक ग्रामपंचायतचे आकडे वाचून दाखवले, आणि त्याच्यामुळे प्रत्येक ग्राम म्हणजे इतके तर आणि तुमची जर तयारी असेल तर 14,000 ज्या ग्रामपंचायतीचा निकाल लागला त्या सगळ्या ग्रामपंचायतीचा आकडेवारी आमच्याकडे आहे। ते किती सदस्य निवडून आले त्याची तयारी आमची आहे। असं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीचं हे नेहमीचं धोरण आहे की नुसतेच आपले वेग आरोप करत सुटायचं, त्या अनुसरून त्यांनी ते केले असतील। आम्ही नेहमीच आकडेवारीशी बोलतो, वस्तुस्थितीवरती बोलतो, ही वस्तुस्थिती। राज्यामध्ये लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे, मात्र काही ठिकाणी तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागतोय। लसी संदर्भात विविध विषयांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। परत एकदा वॅक्सिन आठवड्यातून 4 दिवस द्यायची भूमिका झालेली आहे, पण कोविड ॲप जो आहे त्याच्यामध्ये नावनोंदणी करताना अनेकांना अडचणी येते आणि काही ठिकाणी मॅन्युअल केल्यानंतर काम सुरू आहे। आता 2 दिवसाच्या गॅप नंतर आपण वॅक्सिन आता वॅक्सिनेशनचा कार्यक्रम आज सुरू केलेला आहे।
मी महाराष्ट्राच्या आमच्या सगळ्या हेल्थ वर्कर्ससाठी सुद्धा आणि इन जनरल महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुद्धा मी स्पष्टपणे सांगेल की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या सूचनेनुसारच आपण सर्व वॅक्सिनेशनचा कार्यक्रम पार पाडत असतो. मग आता त्यांनी असं सांगितलं की आठवड्यातून 4च दिवस करा. मग आमचे 4 दिवस कोणते आहेत तर मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे गॅप आहे, फ्रायडे आणि सॅटर्डे. मंडे नाही आहे, ट्यूजडे, वेनसडे, फ्रायडे, सॅटर्डे असे 4 दिवस आहेत. तर हे 4 दिवस पण आम्ही नाही, त्यांनी फिक्स केलेले, त्यामुळे त्याच 4 दिवसात आम्ही करतोय. बऱ्याचदा कन्फ्युजन असं होतं की अचानक बंद का झालं, राज्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला का, राज्यामध्ये काही म्हणजे राज्याची क्षमता कमी आहे का, किंवा काही अडचणी आहेत का राज्याच्या. तसा कुठलीही अडचण नाही. आपले सगळं मॅनपॉवर पूर्ण व्यवस्थित आहे, कोल्ड चेन पूर्ण व्यवस्थित आहे. फक्त ॲपचा प्रॉब्लेम जरूर थोडाफार येतोय, तो स्लो आहे आणि स्लो असल्यामुळे त्याचे जे स्टेप्स लगेच उघडल्या पाहिजे किंवा स्टेप बाय स्टेप ते ओपन अप झालं पाहिजे, ते होत नाही आहे. म्हणजे ज्यावेळेस सेशन सुरू होतं तर त्यावेळेस स्टेशनमध्ये 3-4 पार्ट जे असतात. एक आयडेंटिफिकेशन असतं, म्हणजे जो व्यक्ती लाभार्थी येतो तर त्याचं आयडेंटिफिकेशन करण्याचं स्टेप झाली की मग दुसरं तो वॅक्सिनेशनची स्टेप असते, नंतर तिसरी ऑब्झर्वेशनची स्टेप असते. तर ते करून मग सेकंड नाव असं ते यायला पाहिजे. तर ते जरा थोडंसं स्लो येतं. त्यामुळं काही ठिकाणी आपण ऑफलाईनसुद्धा सुरू करायला किंवा मॅन्युअली सुरू करायला सांगितलेलं आहे. मॅन्युअली त्यांनी सुरू केलेलं आहे आणि मॅन्युअलीचं नंतर ऑनलाईन करण्याची सूचना त्यांना देण्यात आलेली. काही जणांना रिएक्शन सुद्धा आल्याचं दिसून येतंय, तर या संदर्भात काही विशेष सूचना करण्यात आल्या आहेत का? वॅक्सिनेशनच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा वॅक्सिनेशनमध्ये थोडंफार सूज येणं, थोडीफार कदाचित किरकोळ स्वरूपाचा टेम्परेचर येणं हे अतिशय साहजिक गोष्ट आहे, साहजिक, आणि ती येतेच. आणि 100% येत नाही, पण किरकोळ स्वरूपात येऊ शकते. तर मला वाटतं की तो एक भागच आहे त्याचा. त्यामुळं मला असं म्हणायचं की त्याच्याबद्दल खूप चिंता करून किंवा त्याच्याबद्दल खूप चर्चा करण्यात मला वाटतं की जो मला सांगण्यात आलं त्या दृष्टीनं कुठलंही काही कारण नाही आहे. FIR दाखल झाला नाही आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोष आहे. मला वाटतं की रिपोर्टला डिव्हिजनल कमिशनर, सिनियर IAS ऑफिसर जे स्वतःही डॉक्टर आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत करण्यात आलेली. संजीव कुमारचे डिव्हिजनल कमिशनर नागपूर, आणि सगळे एक्सपर्ट्स त्याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये फायर एक्सपर्ट्स, फायर सेफ्टी एक्सपर्ट आहेत, इलेक्ट्रिकल एक्सपर्ट आहेत, सिव्हिल एक्सपर्ट आहेत, मेडिकल नॉलेजचे सगळे लोक आहेत. तर मला असं वाटतं की या सगळ्यांचा रिपोर्ट अतिशय बारकाईने करण्याच्या संदर्भाने कार्य चालू आहे. पुढे सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून भारतीय संघातील शार्दूल ठाकूर हा कसोटीत आपल्या उत्तम कामगिरीने चांगला चमकलाय. ब्रिस्बेन इथल्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये शार्दूलनं 115 बॉलमध्ये 67 धावा करत पहिल्या इनिंगमध्ये 3 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 4 अशा एकूण 7 विकेट मिळवल्या. शार्दूल हा मूळचा पालघर जिल्ह्यातल्या माहीम या गावातला आहे. शार्दूलने केलेल्या कामगिरीचं पालघर जिल्ह्यातून मोठं कौतुक होताना दिसतंय आणि शार्दूलच्या घरी सुद्धा आनंदोत्सव साजरा होतोय. मेहनत का फल हे एका वाक्यात मी त्याचं वर्णन करेन. आणि खरोखर त्याने जी प्रचंड मेहनत घेतली होती, सतत ग्राउंडवरती प्रॅक्टिस करणं, त्यांचे जे सर असतात, मार्गदर्शक, कोच म्हणतात, की त्यांचं ते घेणं आणि त्याचं प्रत्यक्षात त्याचं एक्झिक्युशन करणं, हे त्याने कधीही सोडलं नाही आणि त्याचं त्याला फळ आज मिळते. केंद्र सरकारनं टायक्लोथॉन या नावाची नवी मोहीम सुरू केलेली आहे. यामध्ये कोट्यवधी भारतीय विद्यार्थ्यांचा सहभाग सरकारला अपेक्षित आहे. नेमकी काय आहे हे अभियान, बघूया एका रिपोर्टमधून. खेळणी म्हणजे चिमुकल्यांचा जीव की प्राण, आणि ही खेळणी 1-2 असून कधीच चालत नाही. लहान मुलांना अगदी ढिगभर खेळणी लागतात. साहजिकच भारतामध्ये खेळण्यांची बाजारपेठ खूप मोठी आहे. वर्षाला तब्बल 7,000 कोटींची उलाढाल खेळणी क्षेत्रात होते. पण यामध्ये तब्बल 80% वाटा आयात केलेल्या खेळण्यांचा आहे. म्हणजेच भारतीय उद्योगांसाठी उरतात फक्त 1400 कोटी रुपये.
आत्मनिर्भर भारत आणि वोकल फॉर लोकल धोरणाअंतर्गत केंद्र सरकारनं टॉयकॅथॉन अभियान सुरू केलंय. यामध्ये विद्यार्थ्यांनी नवनव्या खेळण्यांची संकल्पना किंवा डिझाईन्स पाठवायची आहेत. ती जर व्यावहारिक किंवा तांत्रिकरित्या शक्य असतील तर आपले भारतीय खेळणी उद्योजक त्याची निर्मिती करतील आणि डिझाईनचं योग्य ते क्रेडिट त्या त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला दिलं जाईल. ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान मोदींनी मन की बात मध्ये याबाबत चर्चा केली होती. मैं अपने स्टार्टअप मित्रों को, हमारे नए उद्यमियों से कहता हूँ, टीम अप फॉर टॉयज. आइए मिलकर खिलौने बनाएं. अब सभी के लिए लोकल खिलौनों के लिए वोकल होने का समय है. आइए हम अपने युवाओं के लिए कुछ नए प्रकार के अच्छी क्वालिटी वाले खिलौने बनाते हैं. यासाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे 20 जानेवारी. यामध्ये 3 स्तर आहेत: ज्युनियर, सिनियर आणि स्टार्टअप. अर्जामध्ये तुम्ही तुम्हाला लागू होणारा स्तर व्यवस्थित नमूद करणं अपेक्षित आहे. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.